भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला गावात एक धक्कादायक घटना घडली असून अंगणात खेळत असलेला 4 वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला। बालक बेपत्ता झाल्यानंतर पोलीस विभाग आणि वन विभागाचे अधिकारी गेल्या 3 दिवसांपासून त्याचा शोध घेत आहेत। मात्र आजतागायत त्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही। मुलाचे अपहरण झाले आहे किंवा एखाद्या वन्य प्राण्याने त्याची शिकार केली आहे, सर्व बाबींचा विचार करून तपास सुरू आहे। मात्र तरीही मुलाचा सुगावा लागलेला नसून नील असे बेपत्ता मुलाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील चिखला गावाच्या सुरुवातीला असलेल्या 52 कॉलनीच्या अंगणात तो खेळत होता। मात्र अंधार होऊनही नील घरी परतला नाही। कुटुंबियांनी शेजाऱ्यांच्या मदतीने गावात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। त्यामुळे हताश झालेल्या कुटुंबियांनी अखेर गोबरवाही पोलीस ठाणे गाठून गोबरवाही पोलिसात नील हरवल्याची तक्रार दाखल केली आहे। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी। तुमचं नाव असेल? आरती मनोज चौधरी। काय सांगाल, नेमकी काय घटना घडली? मी तर नाही होतो सर, मला फोन आलेला होता 6:30 पावणे 7ला का मुलगा हरवलेला आहे म्हणून। मी इथं नाही होतो, बाहेर गेलो होतो कामाने। कुठं खेळत होता मुलगा? इथं खेळत होता म्हणे, खेळता खेळता कुठं गेलं तू नाही माहिती। शोध वगैरे घेतला मग त्याचा? त्याच्यात घेतला म्हणतात, इकडे तिकडे पाहिला, कुठेच नाही सापडला तू। काय वाटतं तुम्हाला, कोणी नेलं की काही जंगली प्राणी नेलं, काही शंका वगैरे तुमच्या मनात? काही नाही, तू मला एकावर शंका होती, त्यांचं नाव सांगून दिलं, माझी जीवर शक होता तू। तुमचं नाव सांगा. मी ऋषभ मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य चिखला। काय सांगाल, काय नेमकी घटना घडली? दिनांक 1 जानेवारी 2025ला सुमारे 4च्या दरम्यान नील चौधरी हा 4 वर्षाच्या चिमुकला अंगणामध्ये खेळत होता, 52 क्वार्टर लाईनीमध्ये। त्याची आई पण होती, पण अचानक तो मुलगा सडनली हरपल्यासारखा झालेला आहे। आता तो हरपला किंवा त्याचे कोणी अपहरण केलं किंवा जनावराच्या शोधामध्ये आला, ह्या सर्व गोष्टीचा निष्कर्ष लावण्याकरिता पोलीस स्टेशन सायंकाळी कंप्लेंट दिला। सर्वजण आले, बघितला, पण रेस्क्यू टीमद्वारे काही त्याची माहिती पडली नाही। काल डॉग स्क्वॉड वगैरे पण आला होता, पण त्यामुळे काही शोध लागलेला नाही। आज पण आले, काल पण आले, म्हणजे लगातार आता 3 दिवस होऊन गेले त्यांचा शोध सुरू आहे, पण आतापर्यंत कसल्या प्रकारचे निष्कर्ष लागलेला नाही। काय वाटतं? नाही, जवळ जंगल लागून आहे, काही पण होऊ शकते, अपहरण पण होऊ शकते किंवा रानटी जंगलाचे बी शिकार होऊ शकते। आम्हाला हा जर बघितला, चिखला हा गाव हा पेच प्रकल्पामध्ये समुद्राच्या जंगलाशी जोडलेल्या पहाडीशी, येथे जनावरांच्या शोध खूप प्रकारचे असते। वाघ नेहमी निघत असतात, खदान एरिया आहे, मॉईल एरिया आहे, आणि वाघांचे पिल्ल्यांचे खूप मोठा इकडे प्रतिसाद असते। त्याच्या अनुमान किंवा त्याचा अंक जो किती वाघाची संख्या किंवा जनावरांची संख्या हा फॉरेस्ट डिपार्टमेंटला काही आकलन नाही, तरी त्याचा शोध लावण्याकरिता फॉरेस्ट डिपार्टमेंट हा निष्क्रिय असं वाटत आहे। कारण जेव्हापासून ते आले तोपर्यंत बसलेच आहेत। इव्हन आम्ही माहिती इकडे तिकडे वरच्या अधिकाऱ्यांना पण दिला, पण यांची कसलीही प्रकारची शोध घेणारी स्क्वॉड टीम आलेली नाही। हे फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचे 3-4 लोक आले, बरोबर पाहणी करतात गावच्या लोकांसोबत, आणि कसल्या प्रकारचे शोध लागले नाही। आमची अशी इच्छा आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट स्क्वॉड टीम बोलवावी बाहेर, किंवा वरच्या अधिकाऱ्यांना असा आमच्या आग्रहाचं निवेदन आहे की त्यांनी बाहेरची टीम बोलवून सर प्रतिसाद द्यावा आणि शोध घ्यावा। आम्हाला त्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाची कशा प्रकारचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करावा, हीच आमची विनंती आहे।